नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. आज आम्ही निघालो होतो गावाला. सकाळचे 5:30 वाजले होते. ट्रॅव्हल होता CBD बेलापूर टू चिपळूण. पोचलो आहे पेट्रोल पंपावरती. आम्ही गाड्यांमध्ये पेट्रोल भरलं, टाकी फुल करून तिथून गेलो वरखंड नाक्याच्या पुढे होतं हॉटेल शालीमार. तिथे नाश्ता करण्यासाठी आम्ही थांबलो. मग काय बुर्जी पाव आणि वडा उसल वगैरे घेतलं आणि बघा असं खाते. तिथून पोचलो तो मी माणगावला येणार होता आमचा अजून एक बंधू पुण्यावरून, त्याला भेटलो. तिथून थेट निघालो माणगावच्या थोडा पुढे येतोच तर पावसाने लावले ह्याचे. खूप पाऊस होता गावाला जाताना, त्यामुळे आम्हाला रेनकोट घालावं लागलं. अशा प्रकारे थोडं एका ठिकाणी थांबला. मी रेनकोट घातलेच होते. पुढे गेलो तर पुन्हा ऊन आला होता, त्यामुळे आम्हाला पुढे थांबवायचं होतं कारण रेनकोट काढायचा होता. ऊन खूपच आलेलं. अशा प्रकारे एका ठिकाणी थांबलो, तिथे चहा वगैरे केला आणि पुन्हा निघालो आहे आपल्या मुंबई गोवा हायवेने चिपळूणला जाताना मग आमच्या झाल्या होत्या टोटल 5 गाड्या. कारण मुंबईतून आम्ही 4 जण निघालो होतो आणि माणगावला आला होता आमचा दुसरा भाऊ पुण्यावरून. सो अशा टोटल आमच्या त्या गाड्या 5. मग काय रमत एकदम तिच्या स्पीडने आम्ही निघालो होतो कोकणात. मग पुढे होतं कशेडी घाट. चला, कशेडी घाटात प्रवेश करायच्या अगोदर पावसाचं जोरदार एकदा पूर्ण आगमन झालं होतं. चलो बाई, कशेडी घाटातून मस्त कशेडी घाटात लाईटिंग होती, वरतून पावसाच्या धारा मग डोंगरातून पाझरत होत्याच. चलो तसं बघायला तर हा प्रॉपर असं मला वाटतं 2 ते 2.5 मिनिटाचा टनल असेल. मग काय आपला परशुराम घाट पाहू शकता. फायनली आम्ही पोचलो होतो चिपळूणमध्ये आणि मग तिथून थेट आपल्या गावात आपल्या घरी. चलो बाय बाय. नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा.